नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत असा चिवडा। चिवडा बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो चुरमुरे घेतलेले आहेत। ते मी स्वच्छ चाळून घेतलेले आहेत आणि नंतर थोडेसे गरमही करून घेतले आहेत, जेणेकरून ते चांगले कुरकुरीत राहतील। तर आता एक वाटी शेंगदाणे घेऊ, नंतर डाळी घेऊया, नंतर कोथिंबीर, थोडेसे कढीपत्ता, नंतर इथे लसूण घेतला आहे, मोहरी घेतली आहे, जिरी घेतली आहे, नंतर इथे मी मक्याचा चिवडा घेतला आहे, गरम मसाला, धने पावडर आणि हळद। तर आता एक कढई आपण गॅसवर ठेवून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण तेल घालून घेणार आहोत। तेल गरम झालं की त्यामध्ये आता आपण मक्याचा चिवडा तळून घेणार आहोत। मक्याचा चिवडा आपण 2 बॅचमध्ये तळून घेणार आहोत, जेणेकरून आपला चिवडा चांगला तळला जाईल। आता हा तळलेला चिवडा आपण चुरमुऱ्यावर काढून घेणार आहोत। इथे दुसऱ्या बॅचचाही चिवडा आपण चांगला तळून घेतलेला आहे आणि तोही आपण चुरमुऱ्यावर काढून घेणार आहोत। चला तर आता आपण शेंगदाणे तळून घेऊया। इथे मी शेंगदाणे तळून घेत आहे। शेंगदाणे एकदम खरपूस आणि कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहेत। शेंगदाणे चांगले तळून झाले की ते काढूनही आपण चुरमुऱ्यावर घेऊया। नंतर शेंगदाणे काढून झाले की त्यामध्ये आपण डाळे तळून घेऊया। डाळे आपण 2च मिनिट तळून घ्यायचे आहे आणि ते लगेचच आपण काढून घेणार आहोत। डाळेही तळून झाले की चुरमुऱ्यावर काढून घ्यायचे आहेत आणि नंतर आपण कढीपत्ता तळून घेऊ। कढीपत्ताही चांगला कुरकुरीत झाला पाहिजे, चांगला कडक झाला पाहिजे, नंतर त्याला आपण काढून घेणार आहोत। तर आता कोथिंबीर ही तळून घेऊया। कोथिंबीर ही चांगली तळून घ्यायची आहे, त्यातलं पाण्याचं प्रमाण असं निघून गेलं पाहिजे त्यामधून, असं आपण कोथिंबीर तळून घेणार आहोत। नंतर आता आपण घेतलेला लसूण थोडासा कुटून घ्यायचा आहे आणि नंतर त्याला तेलामध्ये घालून घ्यायचा आहे। लसूण तेलामध्ये घातल्यानंतर चांगला परतून घ्यायचा आहे। लसूण चांगला सोनेरी कलर येऊपर्यंत परतायचा आहे आणि नंतर तोही आपण काढून घेणार आहोत। लसूण काढून आपण चुरमुऱ्यावर टाकून घेणार आहोत आणि नंतर आपण फोडणीची तयारी करून घेणार आहोत। तर इथे आता मी तेलामध्ये 1 चमचा मोहरी घालून घेणार आहे आणि 1 चमचा जिरी घालून घेणार आहे। मोहरी आणि जिरी चांगली तडतडून द्यायची आहे। मोहरी आणि जिरी चांगली तडतडली की त्यामध्ये आपण सुके मसाले घालू। त्यामध्ये मी 1 चमचा आता धने पावडर घालून घेत आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून घेत आहे। नंतर 1 चमचा हळदही घालून घेत आहे आणि ते सर्व तेलामध्ये चांगलं मिक्स करायचं आहे। यावेळेस आपला गॅस पूर्ण कमी असला पाहिजे। आता आपण गॅस बंद करून मसाले चुरमुऱ्यावर काढून घेऊया। मसाले चुरमुऱ्यावर काढून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि आपण चुरमुरे चांगले मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया। आता आपण जे तळून घेतलेले साहित्य आहे त्यामध्ये चुरमुरे चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। आता इथे चुरमुरे थोडेसे थंड झाले की आपण सर्व हाताने मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून मसाला सर्व बाजूने लागला जाईल। अशा प्रकारे आपला चिवडा तयार झालेला आहे।